नमस्कार मित्रांनो, जय भारत, जय संविधान. आता तुम्ही एकदा चित्राताईचा हा व्हिडिओ पहा आणि नंतरच आपण त्याच्यावर बोलूया. काँग्रेसची नीच नीती पहा. सर्वप्रथम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या स्वर्गीय आईला काँग्रेस आरजेडीच्या मंचावरून अश्लाघ्य शिव्या दिल्या गेल्या आणि आता तर एआयच्या सहाय्याने त्यांच्या स्वर्गीय मातोश्रींचा अपमानकारक व्हिडिओ तयार केला जाते. 140 कोटी जनता काँग्रेसची ही नीच नीती, गलिच्छपणा कधीही माफ करणार नाही. प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वर्गवासी आईचा अपमान म्हणजे या देशातील प्रत्येक आईचा अपमान आहे, हे लक्षात ठेवा. ज्या पप्पूला कसं वागायचं, कसं बोलायचं हे ना कधी त्याच्या आईनं त्याला शिकवलं, ना इतर कुणी. हा कधी भारत मातेच्या समोर झुकला नाही, भारत मातेचा सन्मान करत नाही, भारत मातेला माता मानत नाही, आई मानत नाही. त्याच्याकडून इतरांच्या आईचा आदर करण्याची अपेक्षा काय बाळगणार? आईचा हा अपमान देश कधीही विसरणार नाही. काँग्रेसवाल्यांनो, अजून किती नीच पातळीवर तुम्ही राजकारण करणार आहात? जरा तरी लाज बाळगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आज चित्राताईंनी ह्या व्हिडिओमध्ये साहेबांच्या आईच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल काँग्रेसवर चित्राताईच्या सवयीप्रमाणे आभाळात चिखलफेक केलेली आहे. चित्राताई, साहेबाच्या आईचा अपमान करणारा हा तुमच्यातलाच एक कार्यकर्ता होता, हे आता तपासात सिद्ध झालेलं आहे. राहिला विषय संस्काराचा. तुमचे साहेब महिलांची बोली लावतात 50 करोडची. तुमचे साहेब मणिपूरच्या घटनेमध्ये मुके होऊन बसतात. स्वारगेटच्या घटनेमध्ये चित्राताई तुमची मतिभ्रष्ट होते आणि असे अनेक प्रसंग, अशा अनेक घटना मी तुम्हाला सांगू शकते. पण सत्य हे आहे की चित्राताई, तुम्ही मनुवाद्यांच्या दावणीला बसून मनुवाद्याची औलाद झालात. संपूर्ण भारत आज संस्कार काय असतात हे राहुलजीच्या कार्यकर्तृत्वाने पाहत आहे. तुमच्या साहेबांनी 90 वर्षाच्या आईला नोटबंदीच्या रांगेत उभा करून राजकारण साधले, विसरलात का? अशा मानसिकतेचा काय भरोसा? आईच्या अपमानाचं राजकारण करायचे? तुम्ही कोणत्या थराला भारताचं राजकारण घेऊन गेलात हे संपूर्ण भारतच नाही तर संपूर्ण जग पाहत आहे. वेळीच सुधरा. शेतकरी फाशी घेत आहेत, लघु उद्योग बंद होत आहेत, शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली आहे, मोडकळीस आली आहे. चिखलफेक करून राजकारण करण्यापेक्षा सत्तेवर तुम्ही आहात. जनसामान्य माणसाच्या प्रश्नांना जाणून घ्या, त्याच्यावर कधीतरी बोला. लक्षात असू द्या, तानाशाही आणि इमोशनल राजनीती जास्त काळ टिकू शकत नाही. गेली 11 वर्ष तुम्ही राहुलजींना पप्पू बनवण्यासाठी सोशल मीडियावर अमाप पैसा खर्च केलात. मात्र राहुल गांधींनी सत्याची कास सोडली नाही. त्यांनी भारतातील जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेतले, भारतभर दौरे केले, भारतभर फिरले, प्रत्येक राज्याचे प्रश्न समजून घेतले, महिलांचे प्रश्न समजून घेतले, युवांचे प्रश्न समजून घेतले. तुमच्या हातात सत्ता असताना तुमचे साहेब देशाचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यापेक्षा विदेश दौरे करत फिरले. त्यामुळे आता भारत देशाला, भारतातील जनतेला खरा पप्पू कळलेला आहे. जय भारत, जय संविधान.